शेतकऱ्यांना शुभ सकाळ. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकता हे ऊसामध्ये टरबूजाचं आंतरपीक घेतलेलं आहे. आणि मी आधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला होता आणि शेतकऱ्यांच्या खूप कमेंट आल्या होत्या. मी त्यांना दाखवला होता किंवा ऊसामध्ये आंतरपीक घेतलेलं आहे आणि दुसरा एक प्लॉट आहे आणि ते प्लॉट दाखवा म्हणून खूप शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या आहेत. आणि त्यामुळे खरं तर मी चला म्हणलो आता सकाळ सकाळी लाईव्ह जाऊन तो प्लॉट दाखवावा. तर शेतकरी बंधूंनो, हे पण तुम्ही पाहू शकताय, हे ऊसामध्येच बाजरीची लागवड केलेली आहे. परंतु बाजरीने जरा दाटण केलेली आहे ऊसाला, तुम्ही पाहू शकताय. त्याआधी शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर शेतकरी ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, तर मी तुम्हाला दुसरा प्लॉट दाखवतो आता. तुम्ही पाहू शकताय, तुम्ही इकडे पाहू शकताय ऊसामध्येच हरभरा आंतरपीक आहे. तसेच चला तर मग दाखवतो तुम्हाला हा प्लॉट. तुम्ही पाहू शकताय, हाच आहे तो प्लॉट. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवला नव्हता, दुसऱ्या प्लॉटमध्येच मी तो व्हिडिओ केला होता. तुम्ही पाहू शकताय. आणि आता या प्लॉटला पाणी पण सुरू आहे. तसेच तुम्ही पाहू शकताय फुलं पण आणि छोटे छोटे टरबूज लागायले आहेत त्याला. हे पाहू शकताय तुम्ही, हे पाणी पण सुरू आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला टरबूजचा प्लॉट कसा वाटतोय ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. तुम्ही पाहू शकताय मस्त वाढ पण व्यवस्थित झालेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. अजून वाढ भरपूर व्हायची राहिली आहे आणि ह्याला आता खत फवारणी टप्प्याटप्प्यानं सुरू आहे. तुम्ही पाहू शकता. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेतकऱ्यांना शेअर करा. असंच भेटूयात नवीन लाईव्हमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.